नमस्कार. जनता आवाज डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जनता आवाज डिजिटलमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. आज अशाच राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण दिलखुलासपणे बोट ठेवणार आहोत. तो महत्त्वाचा विषय म्हणजेच बेजबाबदार मंत्री माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून झालेली उचलबांगडी आणि इंदापूरचे दत्तामामा भरणे यांना कृषी मंत्री म्हणून लागलेली लॉटरी. कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे विधान भवनात रम्मी खेळताना सापडले आणि त्यांची खेळातली आवड लक्षात घेता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना क्रीडा मंत्री हे पद बहाल केलं. माणिकराव कोकाटे यांनी कधी सरकारबद्दल तर कधी कृषी मंत्री असूनही शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधानं केली आहेत, ज्यामुळे ते अनेकदा सबंध महाराष्ट्रात टीकेचे धनी झाले. मात्र आज सरकारचा मेळ बसावा यासाठी माणिकराव कोकाटेंना खेळ बहाल केलाय खरा, पण सरकारच्या ताळमेळापेक्षा शेतकऱ्यांची वेळ महत्वाची आहे हे उपमुख्यमंत्र्यांना कोण समजून सांगणार. वेळोवेळी शेतकऱ्यांचा आपल्या सोयीप्रमाणे अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद वाचलं म्हणजे खाते बदलावर निभावलं. आता त्या जागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागत त्यांचं युवक आणि क्रीडा हे खातं माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलं. मात्र नेहमीच पात्र असूनही सर्वच लाभांपासून उपेक्षित राहिलेल्या शेतकरी वर्गाला दत्तामामा भरणे तरी न्याय देऊ शकतील का, असा मोठा प्रश्न सध्या तयार झालाय. राज्याचं कृषी मंत्रीपद हे सर्वाधिक जबाबदारीचं पद म्हणून पाहिलं जातं. मात्र अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करायला गेल्यानंतर पंचनामा काय ढेकळांचा करायचा का, असं वादग्रस्त विधान. त्यानंतर भरीसभर म्हणजे संभाजीनगर येथे कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आणि तीच मला अजितदादांनी दिली. अगदी त्याआधीही हल्ली भिकारी पण 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिला अशी आणि आणखी कितीतरी बेजबाबदार अशी वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. या सर्वच वक्तव्यांतून त्यांची उर्मट भाषा, शेतकऱ्यांबद्दलची असंवेदनशीलता तसेच आपल्याच सरकारबद्दलची उदासीनता मोठेपणाने दिसून येते. आज खाते बदलावर भागलं असलं तरी युवक आणि क्रीडा हे काही कमी महत्वाचं पद नाही. त्यामुळे मंत्री महोदय माणिकराव कोकाटे यांच्या बेजबाबदारपणाचा फटका आता युवकांना बसला तर खेळाचाही खेळ व्हायला वेळ लागणार नाही. आता महत्वाचं म्हणजे दत्तामामा भरणे कृषी मंत्रीपदाचा कार्यभार किती जबाबदारीने सांभाळतील आणि शेतकऱ्यांची ससेहोलपट त्यांच्या रूपाने तरी थांबेल का हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून शेतकऱ्याला राज्याच्या राजकारणात फारसं महत्व सत्ताधिकाऱ्यांकडून देण्यात येत नाही हेच चित्र स्पष्ट होतंय. याशिवाय खाते बदल झाला म्हणून शेतकऱ्यांची सरकारबद्दलची उदासीनता संपणार आहे का, किंवा दत्तामामा भरणे यांच्या रूपात शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आता तरी येतील का, तसेच शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर सपशेल फेल ठरलेले मंत्री माणिकराव कोकाटे युवकांना तरी आता न्याय देऊ शकतील काय, असे मोठे आणि महत्वाचे प्रश्न उभे राहतात. यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून आम्हाला कळवा.